सर्वांना जय भीम। मी सागर कदम, वंचित बहुजन आघाडी वॉर्ड अध्यक्ष, तसंच सम्यक बुद्धविहाराचा महासचिव। काल रात्री 1:30 वाजता या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तीकडून चौतऱ्याला लागलेले जे लाईटीचे पोल आहेत ते तोडण्यात आलेलं आहे। हे तुम्ही बघू शकता। रात्री 1:30 वाजता आणि रात्री 1:30 वाजता या ठिकाणी पान टपरी, चायची टपरी चालू असल्या कारणामुळे या ठिकाणी बाहेरून येणारे अज्ञात व्यक्ती इकडे सहवास करत असतात, इथे उभे राहत असतात। आणि ही पहिली गोष्ट घडलेली नाही आहे। ह्याच्या अगोदर पण मागे महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 6 डिसेंबरला असतो, पण 5 डिसेंबरला या ठिकाणी चौतरीच्या बाजूलाच, जय भीम स्तंभाच्या बाजूलाच दारूच्या बाटल्या ठेवण्यात आलेल्या होत्या। परंतु या विभागामध्ये कुठे आसपास 5 मिनिटावरती कुठेही दारूचे वाईन शॉप नाही आहेत, कुठेही असं म्हणजे हे नाही आहे। मग या दारूच्या बाटल्या आल्या कुठून? आम्ही वारंवार स्थानिक प्रशासनाला विनंती करत आहोत, तक्रार अर्ज देत आहोत की सम्यक बुद्धविहाराच्या बाजूला हा जो बार उभा आहे, या बारच्या आतूनमधून या दारूच्या बाटल्या येतात आणि हा बार इथं असल्यामुळे इथे चुकीची लोक इथे संवाद करत असतात, इथे परिसर उभा राहत असतो, चुकीचे व्यक्ती इथे येऊन उभे राहत असतात आणि असे काळाकांडी करत असतात। म्हणून या शासनाला माझा या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे, आपण हे प्रकरण किती अजून ताणून घेणार आहात? हे अनलिगली बारवरती आपण कधी कारवाई करणार आहे? जोपर्यंत हा अनधिकृत बार इकडे उभा आहे तोपर्यंत या गोष्टी अशाच इथं होत राहणार। म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून अजून पुन्हा एकदा आव्हान आहे, आमचा अंत पाहू नये शासनाने। हे आता तुम्हाला जिथं जातं उदाहरण या माध्यमातून दिलेलं आहे। आज आम्ही विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये FIR देऊन आलेलो आहे, FIR झालेले आहे। तरी पण या विक्रोळी पोलीस स्टेशनने लवकरात लवकर पत्रव्यवहार करून हा बार तोडावा, हा बार बंद करावा आणि सम्यक बुद्धविहाराला आणि या जय भीम चौतऱ्याला न्याय द्यावा। एवढंच बोलतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय वंचित बहुजन आघाडी।